रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. शासनाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला पक्षाने तीव्र विरोध दर्शविलाय. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अहवाल नागरिकांसाठी खुला करून हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी किमान 15 दिवसांची मुदत द्यावी, असे या निवेदनामध्ये मांडण्यात आलंय. आठवले साहेब यांच्या आदेशानुसार अ ब क ड वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील आदरणीय संजयजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली व सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही अ ब क ड वर्गाच्या या संदर्भामध्ये आम्ही या महसूल खात्याला निवेदन देण्यासाठी जाणार आहोत आणि सरकारने ही बदर समिती ही रद्द करावी अशी आम्ही शासनाला आवाहन करतो. कोणत्याही निर्णयापूर्वी सर्व संबंधित घटकांची मते विचारात घ्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सन 1932च्या पुणे करारामुळे मिळालेल्या घटनात्मक हक्कांना धक्का लागणार नाही याची शासनाने खबरदारी घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले. देशामध्ये जे काही वातावरण समाजामध्ये तेढ लावण्याचं काम या ठिकाणी या सरकारने लावलेलं आहे, त्याचा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि हे उपवर्गीकरण रद्द होऊन सर्वसामान्य लोकांना आणि सर्व जाती, ज्या 59 जाती या गुणगोविंदांना या ठिकाणी राहिल्या पाहिजे, यासाठी निश्चितपणानं आम्ही आणि आमचे पक्षनेते प्रयत्न करत आहे. एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता असल्याचा दावा करत हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी देखील रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. प्रतिनिधी प्रवीण कुलते, आपलं नाशिक.